सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमनंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य सरकारकडून पडद्यामागे बऱ्याच हालचालींना सुरुवात झाली. जरांगे पाटील आणि मराठा मोर्चाच्या वादळाला रोखण्याची सरकारची रणनीती काय आहे ते जाणून घेऊया. मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याशी पडद्याआडून चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आता आव्हान आहे ते मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचं. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पडद्यामागच्या चर्चेत सहभागी झालेत. राज्य सरकार सध्या आरक्षणासाठी काय काय प्रयत्न करते हे मनोज जरांगे पाटलांना पटवून देणं सध्या सरकारसाठी गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडू, उदय सामंत तर भाजपकडून गिरीश महाजन हे मनोज जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या विषयावर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलवणार असल्याचंही समजतं. मराठा आरक्षणाकरता प्रशासकीय पातळीवर सरकारची काय प्रगती आहे याचा आढावा घेण्याकरता एक विशेष बैठक स्वतः मुख्यमंत्री लवकरच सह्याद्री अतिथीगृहात बोलवणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाला सरकार काय काय प्रयत्न करत आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न असेल. अधिकाऱ्यांना दिलेली कामे होत आहेत की नाही, राज्य सरकार आरक्षणाच्या दिशेने जात आहे की नाही, विशेष अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले जातील अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल आणि मराठा आरक्षणासंदर्भात तापलेलं वातावरणात दिलासा देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. सरकारकडून नेमलेली शिंदे समिती तेलंगणाला जाऊन अभ्यास करणार आहे. कुणबी नोंदी, तेलंगणातील आरक्षण स्थिती यांचा अभ्यास समिती करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक घेतली जाणार आहे. आंदोलनाची धार कमी करण्याकरता एकीकडे पडद्यामागून सरकारच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे आंदोलनावेळी परिस्थिती चिघळू नये याकरताही सरकार दक्ष आहे.